सध्या आपण शिर्डी सिन्नर हायवेवर असलेल्या सावळीवीर फाटा येथील उड्डाणपुलावर आहोत। या उड्डाणपुलाचं काम 2021 मध्ये सुरू झालं होतं आणि वर्षभरामध्ये म्हणजे 2022 मध्ये या पुलाचं एकतर्फा काम जे कोपरगाव करून शिर्डीकडे जाणारा जो भाग आहे त्या भागाचं काम पूर्ण झालं होतं। जवळजवळ 18 कोटी रुपये याच्यासाठी खर्च करण्यात आले होते। परंतु या पुलाच्या जो रोड या पुलावर चढण्यासाठी बनवला जात होता, जो त्या ठिकाणी अक्षरशः काळ्या मातीचा भराव इथल्या या ठेकेदाराने याच्यामध्ये केला होता। मॉन्टे कार्लो नावाची जी कंपनी आहे, गुजरातची कंपनी आहे, त्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं आणि त्यांनी जो चढ होता त्या चढाचा भराव जो आहे तो अक्षरशः काळ्या मातीत केलेला होता। या कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2022 पासूनच या पुलाच्या कामाविषयी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा पाठपुराव्याला कुठेतरी यश आलं आणि या पुलाची दुरुस्तीचं काम इथं सुरू झालेलं दिसतंय। तुम्ही पाहू शकता जो पुलाचा जो कॉन्क्रीटचा भाग आहे त्या कॉन्क्रीटच्या भागाचं काम पूर्ण होऊन तिथे पथदिवेसुद्धा लावण्यात आले होते आणि आता तिथं जो लोखंडाचा जो गंज दिसतोय, काही पाईप पडलेले दिसत आहेत, तर हा जो स्लोप इथं तयार केला गेलेला होता त्या स्लोपला लावलेले पथदिवे काढून तिथं टाकलेले दिसत आहेत। अक्षरशः केलेलं काम पूर्ण पहिल्यापासून सुरुवात इथं केली जात आहे। दिवस रात्र हे काम चालू आहे। गेल्या 4 दिवसापासून येथून जी काळी माती आहे ती काळी माती काढून बाहेर नेण्याचं काम सुरू केलेलं गेलेलं आहे। ह्या काळ्या मातीकडे तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल, इतकी काळी माती रोडच्या खाली टाकली गेलेली आहे। अक्षरशः हा रोड दुभंगायला सुरुवात झाली होती। या काळ्या मातीकडे पाहून तुम्हाला वाटेल की कदाचित हा जो रोड आहे हा रोड काही काळानंतर खराब झाल्यानंतर या ठेकेदाराचं इथं शेती करायचा प्लॅन होता की काय, असं या काळ्या मातीकडे पाहून वाटतंय। इथं जर गहू वगैरे पेरला असता, ऊस लावला असता तरी त्यांनी त्याच्यातून उत्पन्न काढलं असतं। म्हणजे आपल्या भारतामध्ये ही एक प्रथा आहे की कोणताही पूल रस्ता हा 5 वर्षानंतर पुन्हा दुरुस्तीसाठी यावा या पद्धतीने बांधला जातो आणि 5 वर्षानंतर हा दुरुस्तीसाठी आल्यानंतर पुढचं टेंडर निघूस तर कदाचित त्या ठेकेदाराला इथं शेती करायची असेल, त्याच्यामुळे त्याने इथं काळी माती भरलेली दिसते। आता ही काळी माती काढण्याचं काम जे आहे ते दिवस रात्र चालू आहे। आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे। सकाळची शिफ्ट संपून आता रात्रीची शिफ्ट पुन्हा सुरू झालेली आहे आणि आता इथं आपण पाहू शकता JCBने ही माती काढून इथं असलेल्या डंपरमध्ये आता टाकण्याचं काम इथं चालू आहे। रात्रीसुद्धा हे काम चालू राहणार आहे आणि एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्यामुळे, त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे ह्या पुलाचं जे आहे दुरुस्तीचं काम पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, सावळीवीर।